नमस्कार सगळ्यांना, तर स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत दाल फ्राय। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि एक मीडियम साईजचा कांदा आणि 5 हिरव्या मिरच्या, हे आपण कट करून घेणार आहोत। तर इथे मी मिरच्या कट करून घेतलेल्या आहे बारीक आणि टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर कांदा सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि इथे कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। तर मी इथे साधारणतः अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि ही घरची तूर डाळ आहे, शेतामधली गावाकडची। दुकानातली तूर डाळ आम्ही आणलेली नाही आहे, घरची आहे, तीच आम्ही वापरत असतो। तर चला मग आता मी हे याच्यामध्ये टाकते सर्व आणि मग तुम्हाला भेटते। पाण्याला आपली उकळी आलेली आहे। आता आपण तूर डाळ ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर हे जे आपण कट केलेलं आहे कांदा, टोमॅटो, मिरची, हे आपण सगळं डाळीमध्ये टाकून 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। तर इथे फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर आणि लसूण, कढीपत्ता हे बघू शकता सुकलेला आहे थोडा, तरीसुद्धा मी यूज करणार आहे। तर लसूण मी आता सोलून घेते आणि मग तुम्हाला भेटते। तर हे बघा, इथे मी कोथिंबीर धुवून घेतलेला आहे आणि नंतर कट केला। ते लसूणसुद्धा सोलून कट करून ठेवलेला आहे। मी डाळ आपली शिजलेली आहे आणि आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि तेल टाकून घेते 2 चम्मच। तर इथे छान आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। छान असा कढीपत्ता तडतडला की आपण त्याच्यामध्ये लगेच मोहरी टाकणार आहोत। तर छान असा कढीपत्ता तडतडलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे। त्यानंतर अर्धा चम्मच जिरं टाकणार आहोत आपण। तर हे बघा, जिरं आपलं छान झालेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चम्मच हळद टाकणार आहोत आणि आता लगेच आपण त्याच्यामध्ये जी डाळ शिजवलेली होती ती टाकून घेणार आहोत। मी याच्यामध्ये डाळ टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे। अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे। आता वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, बघू शकता, आणि छान अशी याला एक उकळी येऊ द्यायची आहे 5 मिनिटं। तर आपला दाल तडका रेडी आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा। असे चॅनलला कनेक्ट राहा। धन्यवाद।